भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात। राहुल गांधींमुळे काँग्रेसचा उत्साह शिगेला। राहुल गांधींच्या यात्रेचा मवियाला फायदा। महाराष्ट्रात आगमन झालेल्या राहुल गांधींचं नंदुरबारमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं। सिगूचा प्रसाद घेऊन माननीय राहुलजी या ठिकाणी आलेले आहेत। जोरदार टाळ्याने आपण त्यांचं मंचावर स्वागत करूया। आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याचा गांधी नेहरू परिवाराशी जिव्हाळ्याचा संबंध राहिलाय। इंदिरा गांधी निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा नंदुरबार मधल्या सभेतून करायच्या। नंतर राजीव गांधीही निवडणुकीच्या प्रचाराचा रणशिंग नंदुरबार मधून फुंकत। सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सप्टेंबर 2010 मध्ये आधार कार्ड लॉन्च करण्यासाठी नंदुरबारच्या टेंभली गावाचीच निवड केली होती। 1952 पासून ते 2009 पर्यंत नंदुरबार लोकसभेची जागा काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे। 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांनी काँग्रेसचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला। नंदुरबारमधून आता भाजपा विजयाची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे। 2010 मध्ये सोनिया गांधींनी नंदुरबारचा अखेरचा दौरा केला होता। त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी गांधी परिवारातला सदस्य नंदुरबारच्या दौऱ्यावर दाखल झालाय। त्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। नंदुरबारमध्ये दाखल होताच राहुल गांधींनी आदिवासी बांधवांसाठी मोठी घोषणाही करून टाकली। जैसे ही हमारी सरकार आएगी, 1 साल के अंदर आपकी सारी की सारी जो क्लेम्स हैं उनको हम सेटल कर देंगे। जमीन आपके हवाले हो जाएगी। आदिवासी बांधवांना गांधी कुटुंबाविषयी नेहमीच आकर्षण राहिले। भारत जोडो यात्रेतून मोदी सरकारवर हल्लाबोल करत लोकसभा निवडणुकीत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न राहुल गांधींचा आहे। आदिवासी किसानों का 1 रुपया माफ किया, मजदूरों का 1 रुपया माफ किया। किसी आदिवासी युवा जिसने कॉलेज के लिए यूनिवर्सिटी के लिए लोन लिया उसका कर्जा माफ किया? नहीं। मगर जिनको कर्जा माफी की जरूरत नहीं है उनका 16 लाख करोड़ रुपया उन्होंने माफ किया। राहुल गांधींच्या यात्रेच्या समारोपावेळी इंडिया आघाडीची मोठी सभा शिवाजी पार्कवर होणार आहे। सोनिया गांधींनी 2004च्या लोकसभा निवडणुकीआधी शिवाजी पार्कवर सभा घेतली होती। त्यानंतर आता राहुल गांधी शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत। ज्या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवारांसह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते हजर राहतील। राहुल गांधींच्या यात्रेनिमित्त मवियाकडून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। राहुल जी आगे बढ़ो, राहुल जी आगे बढ़ो। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यामध्ये सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे। कार्यकर्त्यांमध्ये हुरूप येऊन त्यांच्यामध्ये उत्साह वाढण्याची आशा आहे। मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या यात्रेमुळे सर्व घटक पक्ष एकत्रित येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नंदुरबार।